यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीपोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1,219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी मदत मंजूर झाली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक 800 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे। कापूस आणि तूर पिकाच्या नुकसानीची आकडेवारी अद्याप अंतिम झालेली नाही। अक्षय तृतीयेमुळे उद्या पुणे मार्केट यार्डातला आंबा बाजार पूर्ण वेळ चालू राहणार आहे। यासंबंधी व्यापारी वेगाने मार्केट कमिटीकडे तशी मागणी केली होती, तर शनिवारी पुणे मार्केट कमिटीला सुट्टी असते। यावेळी अक्षय तृतीयेमुळे आंबा बाजार सुरू राहणार आहे। वाशिममध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामं सुरू झाली, मात्र यंदा मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। मजुरांची टंचाईमुळे शेतकऱ्यांना यंत्रावर अवलंबून राहावं लागतंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडतं। यंदाच्या उन्हाळी हंगामात वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड झाली आहे। बाजार समितीला मुगाला सोमवारी 5,740 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, मात्र 4 दिवसात दर घसरून सुमारे 6,200 रुपये झाला। उन्हाळी मुगाला खरीपातील जुन्या मुगापेक्षा सुमारे 1,000 रुपयांचा अधिक भाव मिळाला। जालना जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत। अवकाळी पावसाचा फटका आणि आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले। 30 ते 40 रुपये किलो दराने विक्री होणारे कलिंगड आता थेट 10 ते 15 रुपयांवर घसरले। वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली। या बाजारात टोमॅटोचे भाव 10 ते 15 रुपये प्रति किलो झालेत। मागणी कमी आणि आवक जास्त असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटो 25 ते 30 रुपये किलोनं ग्राहकांना मिळत आहेत।